ते 15 दिवस सुद्धा पुरणार नाहीत तुम्हाला. आपल्याला जे आयुष्याचं आहे ते घ्यायला पाहिजे होतं, पण घेतलं नाही. जाऊ द्या, आता झालंय ते झालंय, पुढे तरी एकजूट राहा. कारण आणखी खूप संकट घ्यायचे आहेत आपल्याला. जरी आरक्षण विषय संपला असला तरी आणखीन आपल्या लेकरांपुढे खूप मोठे संकट आहे. ही एकजूट अशीच ठेवायची, कारण संकट पोरांवरती नाही येऊ द्यायची. आणि या निवडणुकीत काय करायचं काय नाही तुम्ही तुमचं ठरवा. मी ते सांगायला आलो. असं पाडा या खंडाला 5 पिढ्या उभाच नाही राहिला. मराठीची भीती वाटली पाहिजे, मताची एकीची भीती, इतकी एकीची भीती की मोदी साहेब महाराष्ट्र सोडेल इथेच कधीच राहिलेले नाही ते 15 वर्षात एका राज्यात. 7-8 गोदाड्यात घेऊन आले तिथेच पडत येते, हालतच नाहीत. मराठ्यांनी कधीच भाजपाला विरोध केला नव्हता, कधीच. मराठा जर भाजप विरोधी असता 106 आमदार त्यांना निवडून दिलेत नसते. पण त्यांनी आमच्या आई बहिणीचे डोके फोडले, त्यांनी आमच्या गोरगरीब लेकरावर केसेस केल्या. त्याच्यामुळे त्यांच्यावर अशी वेळ आली. इथं महाराष्ट्रातच माझ्याकडे तर रोज येतो, मी तर कदरूनच गेलो आहे. रोज अंतरवाली देतो, हालतच नाही. आणि गैरसमज करून घेतो नका तुम्ही सुद्धा. इथं कुणी येतं फोटो काढतं, मी काय करतो ते तिकडे गेलं काही घेतो त्याच्या. माझ्या भेटायला आलं म्हणजे काय पाठिंबा दिला का नाही? काही जोडी तिथे कुंकडचे कुंकड काल ते हेलिकॉप्टरनं चालतं. इतके तेच कुठं घेतो का? आणि म्हणतोय मला दुखत होतं म्हणून भेटायला होता. तू खाली मला महिना झाला मग दुखल्या नाही. इतकी दिवसांनी भेटायला येते त्यांच्या उशिरा. पण मी पाठिंबा कोणाला देत नाही ना, अपक्षाला देत नाही, युतीला नाही, महाविकास आघाडीला नाही. आहे का नाही दर मराठ्याचा नक्की नसता. हे यांचे बंगले सोडलेलेच नाही. अंतरवाली साखळी देते, कुर्शी घे कुर्शी घे कुर्शी घे. आधी 8 रुपयाचे खाते मग पुढे येते. ही तुमची भीती आहे गोरगरिबांची. कधीच भेट नव्हती मराठ्यामध्ये. कधी पण आपल्या लेकरांचा वापर करायचा. आपण आहे तर पॉम्पलेट चिटकाय त्यांची. आता पॉम्पलेट चिटकायचेच मराठ्याने बंद केले. तुम्ही केले का? खरंच मावशी खरंच बंद केले की तुम्ही काय बोलता का नाही? तुम्हाला गाणं बसेल का माझ्या बोलून नसते. तुमच्या लेकराचं लय कल्याण झालंय. आता ज्यांनी करायला पाहिजे तर त्याने नाही केलं. 1-2 वर्षात बघा तुमचे लेकरं अधिकारी बांधणारे. यांना लय पॉम्पलेट चिटकून देऊ नका. यांची खटके तुमच्याच हातात आहे. त्यांना प्रचाराला जाऊ देऊ नका. कोणाच्याच प्रचारात जायचं नाही आणि कोणाच सभेला नाही. नेता मंदिरात आला का आपण घरी जायचं, तेव्हा घरी आला का आपण मंदिरात यायचं. त्याला करमतच नाही माणसं म्हटली. त्याचा आत्ता भीती वागतो. पण वागायचं शिका. बस झालं. मग 70 वर्ष त्यांची मागं पळालो. आता होते तुमचे लेकरं मोठे. नुसतं पळायचं मागं. 2-3 कामं करा. एक झालं आहे आता तुमचं गावाचा, राज्याचा नाही. सगळ्या राज्याला आरक्षण मिळेपर्यंत एकाने मागं हटायचा. एकाने सुद्धा नाही. तुम्हाला मिळालं तुम्ही म्हणत जाऊ तिकडं आपलं भागला. आता असं कुठे पोलीस आम्हाला तिकडं मग तुम्हाला सगळ्यात ताकदीनं भरावं लागेल मागं. तुमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण मिळालं. आता दुसरं दारूचे व्यसन 1 सोडा.